झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। AIMIM तर्फे समीर शेख निवडणूक लढवणार। निवडणूक लढायची आणि जिंकून यायचं आहे। समीर शेख समर्थकांमध्ये जोश। समीर शेख यांनी दमबारा हजारी दर्गावर चादर अर्पण करत समर्थकांनी आतिषबाजी करत जल्लोष केला आहे। समीर शेख यांच्या मातोश्री सलमा जाकीर शेख नगर महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर मुकुंदनगर प्रभाग 4 मध्ये सर्वसाधारण महिलांमध्ये लढणार असल्याचा प्रबळ इरादा समीर शेख यांनी केला आहे। समीर शेख हे AIMIM पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार असून मुकुंदनगर येथील असदुद्दीन ओवैसी यांच्या मुकुंदनगर येथे झालेल्या सभेत ओवैसी यांनी प्रचाराला येण्याचे आश्वासन दिल्याने विजयाची खात्री आणि प्रभागातील सामाजिक कामाने लोकांची मिळवले जाणारे समर्थन यामुळे विजयाची ग्वाहीच। आजच्या कार्यक्रमात AIM पक्षातील त्यांच्या पक्षाचे शहबाज हाजी, नगरसेवक समद खान, खालिद शेख हे पॅनलमधील सर्व उमेदवार आपल्या शेकडो समर्थकांसह उपस्थित होते। त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला। दरम्यान प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 महिलांपैकी एक महिला OBC राखीव आणि एक ओपन अशी आरक्षणाची सोडत जाहीर होताच समीर शेख यांनी निवडणूक लढायचा पक्का इरादा केला। पक्षाचे संपूर्ण पॅनल निवडून येणार असा आत्मविश्वासही बोलून दाखवला। जैसे कि आज 11 तारीख थी, सबका ध्यान वो महानगर पालिका के इलेक्शन के आरक्षण पर लगा हुआ था। तो अल्हम्दुलिल्लाह हमने जैसा पैनल चॉइस किया था मेंबर ने, अल्हम्दुलिल्लाह वही हिसाब से अल्लाह के करम से आरक्षण गिरा हुआ है। तो हमने ऐसा सोचे थे कि भाई हमने जो पैनल बनाया है, जब भी पैनल के हिसाब से आरक्षण गिरेगा तो हम इंशाअल्लाह दमबारा हजारी दरगाह पे हम चद्दर चढ़ाएंगे और जो हमारी दिल की ख्वाहिश थी जो पूरी हुई, तो वही तरफ से अल्लाह का शुक्र अदा करते हुए दरगाह की ज़ियारत करेंगे। और हमारे को इसके बाद दरगाह दायरे में भी जाना था, लेकिन वहाँ कुछ मालूम गिरा क्या वहाँ मैयत हुई है, तो इंशाअल्लाह हम वहाँ पर कल पहुँचेंगे। नोव्हेंबर 2025 जसे की सर्वांचं लक्ष होतं महानगरपालिकेचं आरक्षण सोडत होती, त्यावेळेस जसं आम्ही मागच्या 2 महिन्यापासून आमचं जे पॅनल होतं ते अल्हम्दुलिल्लाह त्याचप्रमाणे आमचं सिक्वेन्स राहिलेला आहे। आणि ज्यावेळेस आमचा विचार झालता का आरक्षण सोडत होईल आणि त्यावेळेस आम्ही दमबारे हजरत आणि हजरत शाह शरीफ दरगाह इथे आम्ही चादर चढवणार होतो। तसंच आज आमच्या मनासारखं आरक्षण सोडत झालेलं आहे, म्हणून आज आम्ही दमबारा हजरत इथे येऊन चादर अर्पण केलेली आहे आणि आमच्या मनासारखं हे झालेलं आहे। म्हणून आमचं पूर्ण जे आमचे नातेवाईक असो, बंधू असो किंवा आमचा मित्र परिवार असो हे सर्व खुश झालेलं आहे। कारण की ज्याचं आमचं ठरलं होतं का अ ब क ड फक्त महिला OBC अ आणि ब असं हे होतं, आज ते अल्हम्दुलिल्लाह ते आमच्या मनासारखं झालेलं आहे। म्हणून आमचं वातावरण आज खुशीचं आहे। हेच म्हणून आज आम्ही दमबारे हजरत इथं चादर अर्पण केलेली आहे। धन्यवाद। झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट।